अश्विन वद्य द्वादशी किंवा गोवत्स द्वादशी यालाच आपण वसुबारस म्हणून ओळखतो. या दिवशी गायीची पाडसासह पूजा केली जाते. आता पूजा करताना काय काय घ्यायचे तर हळद कुंकू, फुले, अक्षदा, निरांजन आणि नैवेद्यासाठी उडदाचे वडे वगैरे. घरातील सवाष्ण महिला गायीच्या पावलावर पाणी घालतात. दूध पिणाऱ्या वासरासह तिची पंचोपचार पूजा करतात. पायावर अर्घ्य देऊन ओवाळून पूजा करावी. या दिवशी गोड काहीतरी खायला द्यावं गायीला. प्राचीन काळापासून हिंदू लोक गायीला पवित्र मानत आले आहे. गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात असे मानले जाते. तिला गोमाता म्हणतात. तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली. श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले. आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो. त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले आहे. ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा कार्यक्रम दिला जातो तेव्हा त्यात मुख्यत पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो. पंच म्हणजे 5 आणि गव्य म्हणजे गाय. पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू. त्यात गायीचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र याने पंचगव्याने आंघोळ करणे व पोटात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी धेनूची पूजा करतात. वसू म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी आलेली बारस म्हणजे द्वादशी, वसुबारस. पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात. ज्यांच्याकडे घरी गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा नैवेद्य करतात. या दिवशी गहू व मूग खाऊ नये. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीची शेंग ही भाजी करून यावर उपवास सोडतात. या दिवसापासून पंथ्या लावायला सुरुवात करतात. आता आपण वसुबारसेची कथा बघूयात. एक नगर होते. तेथे एक वृद्ध महिला राहत होती. तिला एक सून होती. घरी गाईगुरे होती, म्हशी होत्या, गव्हाळे, मुगाळे नामक वासरे होती. आश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी वृद्ध महिला सकाळी उठली. शेतावर जाताना सुनेला हाक मारली, मुली इकडे ये. सून आली. काय म्हणून म्हणाली तशी वृद्ध महिला म्हणाली, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असे सांगितले आणि आपण शेतावर निघून गेली. सून गोठ्यात गेली. गव्हाळे मुगाळे वासरे उड्या मारीत होती. त्यांना ठार मारली, चिरली, शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेनं पान वाढले. सासूने पाहिले तर तांबडे मांस दृष्टीस पडले. तिने हे काय म्हणून सुनेला विचारले. सुनेने सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली, देवापाशी जाऊन बसली, प्रार्थना केली. देवा देवा, सुनेच्या हातून अपराध घडला, तिला क्षमा कर. गायीची वासरे जिवंत कर. असे न झाले तर संध्याकाळी मी माझा प्राण देईन असा निश्चय करून देवापाशी बसून राहिली. दिवा लागला. देवाने तिचा निश्चय पाहिला. निष्कपट अंतकरण पाहिल्यानंतर संध्याकाळी गायी आल्या व हंबरडा फोडू लागल्या. तशी देवास चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले. मग देवाने गायीची वासरे जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत गायीजवळ गेली. गायीचे हंबरणे बंद झाले. वृद्ध महिलेला आनंद झाला. सुनेला आनंद झाला. नंतर वृद्धेने गायी गोऱ्यांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. या दिवशी नैवेद्यात गायीला उडदाचे वडे खावायला देतात आणि म्हणूनच या दिवशी गहू आणि मूग खाऊ नये. यापूर्वी दिवाळीच्या आगमनाची तयारी सगळीकडे असते. घर गोटे स्वच्छ केलेले असतात. सगळीकडे आनंदी वातावरण असते. शेतावर शेतीची इतके दिवस राखणीसाठी ठेवलेली गाय आपल्या बछड्यासह वसुबारसेला संध्याकाळी परत येणार असते. तेव्हा तिचे स्वागत करूनच तिच्या मागोमाग येणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसेला उंबरठ्यात ओवाळून घरात घ्यायचे असते. घरातल्या अखंड मातृत्व म्हणजे काय? आईसारखीच मायाळू, सोशिक, तसेच वासराला गोंजारून बोलणारं तिचं हंबरणं ऐकलं तर कुणाच्याही हृदयात वात्सल्य दाटून यावं. अशा गोमातेचे पूजन तिच्या वासरासह या दिवशी करायचे असते. या दिवशी दूध आणि दुधाचे पदार्थ आहारात घ्यायचे नाहीत.
कामधेनूचे रूप आपल्या घरच्या गायीत पाहून तिला पुढील प्रमाणे प्रार्थना करायची की क्षीरसागरातून जन्मलेल्या सूर असुरांना वंदनीय ठरलेल्या, जिच्या शरीरात 33 कोटी देवता आहेत, अशा हे माते, आमचा पूजनाचा अर्घ्य घे, तुला नमस्कार असो.